मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधनं मनोहर यशवंत बोराडे यांनी सिडको विभागीय कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येनं समर्थक आणि कार्यकर्ते हजर होते. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणात अर्ज दाखल करत बोराडे यांनी प्रचाराला सुरुवात केली. मनोहर बोराडे यांना यापूर्वी देखील प्रभागामधील नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिलाय. त्यांच्या कार्यकाळामध्ये रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट्स, उद्याने आदी मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रमांमधनं नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी जनतेचा विश्वास मिळवलाय. भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार म्हणून मनोहर बोराडे यांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवण्यावरती भर दिलाय. यावेळी ते म्हणालेत की प्रभागामधील जनतेनं दिलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पुन्हा संधी मिळाल्यास अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख विकास कामं करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधेन. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 31 मधील राजकीय हालचालींना वेग आलाय. निवडणूक वातावरण आता चांगलंच तापू लागलंय. 2007 ते 2012 या दरम्यान मी वार्ड क्रमांक 100मधून नगरसेवक होतो. त्यामध्ये पिंपळगाव, दाडेगाव, पाथर्डी, वासननगर, चेतनानगर, सद्गुरुनगर असा हा माझा पूर्वीचाच प्रभाग आहे. त्यावेळेला एवढा सुधारणा नव्हता, वस्ती होत्या, परंतु रस्ते, लाईट, पाणी, घर तिथं रस्ता, घर तिथं लाईट, घर तिथं पाणी देण्याचा मी प्रयत्न केले. 5 वर्षामध्ये 110 करोड रुपयाची कामं प्रभाग 100मध्ये केली. आणि आता त्याच प्रभागामधून मी 31 आताचा प्रभाग 31 सर्वसाधारण ड मधून उमेदवारी करतोय. तर माझी सर्व मतदार आणि नागरिकांना विनंती आहे की मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी करतोय आणि आपल्या सगळ्यांचा मला आशीर्वाद, प्रेम, सदिच्छा हवी. प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न करेलच, परंतु अनवधानाने भेट नाही झाली तर मला माफ करावं. यापुढे आपल्या सेवेसाठी मी तत्पर राहील आणि हमेशा आपला प्रभाग हे माझं कुटुंब मानेल. सर्व नागरिकांशी समतोल आणि प्रेमानं वागेल. आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा माझ्यावर क्रिमिनल कोणताही गुन्हा झालेले नाही आणि ह्या प्रभागातील क्रिमिनल हटवणं, स्वच्छता करणं, पिण्याचं पाणी देणं, ड्रेनेज व्यवस्था करणं, घर तिथं रस्ता, घर तिथं पाणी, घर तिथं लाईट, घर तिथं सुरक्षा हे देण्याचं काम मी करेल. म्हणून नागरिकांना विनंती आहे की यापुढे आपण मला सहकार्य करावं, मला निवडून द्यावं. धन्यवाद. किरण आहेर, C24 तास, नाशिक.